नमस्कार मित्रांनो, आज आपण बदलापूरजवळ असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच वन पर्यटन केंद्र व जैवविविधता उद्यान बदलापूर या ठिकाणी आपण आलेलो आहे। आणि तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाण असलेलं हे बदलापूर उद्यान। आपण ह्या गेटमधून आतमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणचे आपण विविध प्रकारचे या ठिकाणी जैवविविधता आणि निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी असलेले छोटे छोटे धबधबे यांचं आपण या ठिकाणी आज एक्सप्लोरिंग आपण करणार आहोत। प्रथमतः मित्रांनो, समोर आपण जर या ठिकाणी डाव्या बाजूला गेलो तर या ठिकाणी लहान मुलांसाठी असलेले विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य, सीसॉ, घसरगुंडी, नाना विविध प्रकारचे या ठिकाणी खेळाचे साहित्य आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की माणसांसाठी या ठिकाणी विविध प्रकारचे व्यायामाचे सुद्धा साहित्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। मित्रांनो, या ठिकाणी आपण जर सरळ पुढे गेलो तर या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याचे विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी साहित्य आपल्याला पाहायला भेटतं। आणि या ठिकाणी लहान मुले खूप आनंदाने या ठिकाणी मजा घेताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात। पण आज आपण सुट्टीचा दिवस नसल्या कारणाने आपणच फक्त या ठिकाणी एकटे आपल्याला दिसतंय, बाकी नाहीतर शनिवारी रविवारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते। मित्रांनो, आपण या ठिकाणी आज आलो असून विविध प्रकारचे या ठिकाणी खेळाचे साहित्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आपण आज एक्सप्लोर करत आहोत। खरंच या ठिकाणी लहान मुलांसाठी खूप छान अशी ही खेळण्यासाठी ही जागा आपल्याला दिसून येते। तर या ठिकाणी आपण पुढे गेल्यावर आपल्याला सभोवताली एक गेट दिसेल आणि तिथून आपल्याला पुढे जायचं आहे। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी खेळ झाल्यावर आपण पुढे या रस्त्याने आपण सगळं वॉच टॉवरकडे आपण जाणार आहोत। इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला भरपूर गवत आहे, तिथं आपण काही जात नाही, पण आपण सरळ या रस्त्याने आपण जातो। मित्रांनो, थोडं पुढं चालत आल्यावर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो तांबड्या दगडामध्ये एक सुंदर असं एक छोटंसं एक या ठिकाणी एक घर बांधलेले विश्रांतीसाठी। आपण जाऊया। सुंदर असे हे घर आहे आणि कोकणामधला जो तांबडा दगड आहे त्याच्यापासून हे घर बांधलेले दिसते। आणि मला वाटतं हे विश्रांतीसाठी खूप सुंदर असं हे ठिकाणी सध्या बंद आहे आणि बाजूला त्या ठिकाणी बाथरूमची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। सुंदर असं हे बहुतेक हॉटेल असावं, पण आता बंद आहे। इथूनच पुढे आपण निरीक्षण मनोराकडे आपण जाणार। गेटमधून आपण पुढे आल्यावर आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला एक छोटासा धबधबा आपल्याला पाहायला भेटेल आणि समोर गेल्यावर आपल्याला सरळ हा रस्ता जर पुढे गेला तर आपण तो एक मोठा धबधबा बघायला भेटतो आणि उजव्या बाजूला आपण वळल्यावर आपल्याला निरीक्षण मनोराकडे आपल्याला जायला भेटते। आपण या ठिकाणी पाहू शकतो तो बघा निरीक्षण मनोरा। तर आपण या ठिकाणचा एक छोटासा वॉटरफॉल आपण या ठिकाणी पाहूया। हे मित्रांनो खैरीचं झाड आहे। सुंदर असा हा वॉटरफॉल आपल्याला ठिकाणी पाहायला भेटतोय आणि आपण त्याला पाहतोय। मित्रांनो, थोडं पुढं आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला छान समजतं एक निसर्गरम्य धबधबा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। या ठिकाणी आपल्याला एक छोटासा धबधबा लागतो, आपण तिकडे जातो। सुंदर असा हा छोटासा वॉटरफॉल आपण या ठिकाणी पाहतोय। हे आपण पाहू शकतो हे खैरचं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर मित्रांनो, इकडं निरीक्षण मनोरा आणि इकडं तो छोटासा वॉटरफॉल आहे। आपण तिकडं पण जाऊया आणि तिथे कशा प्रकारचा वॉटरफॉल आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। समोरच आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा, तर समोरच तर आपण जाऊया। मित्रांनो, हा एक छोटासा धबधबा आहे, त्याला वरून रस्ता आहे, तिथून जर आपण वरती गेलो तर आपल्याला छान प्रकारचं आपल्याला वरून पाण्याचा आपल्याला या ठिकाणी
प्रेशर आपल्याला बघायला भेटेल आणि आपण इथून आता पुढचे जाऊ. निरीक्षण मनोरा जो आहे त्याच्या सरळ आपण जर खाली आलो तर ह्या ठिकाणी आपल्याला छानसा एक छोटासा एक धबधबा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. सुंदर असं हे इथलं पाणी असून हे पाणी पूर्ण जंगलातून या ठिकाणी एकत्र या ठिकाणी जमा होतं आणि इथून याचा छान प्रकारचा फ्लो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हे जे पाणी दिसतंय मित्रांनो, हे ते वॉटरफॉलचंच पाणी आपल्याला या ठिकाणी येताना दिसतंय आणि सरळ हे पाणी इकडं पुढे जातं आणि त्या ठिकाणी मध्ये एक छोटासा वॉटरफॉल आपल्याला दिसतंय. निरीक्षण मनोरा इथून आपल्याला पुढे जायचं. मित्रांनो, थोडं चालून आल्यावर आपल्याला विश्रांतीसाठी आणि या ठिकाणी नाश्ता जेवण करण्यासाठी छानसं एक मंडप बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण विश्रांती घेऊन अजून आपण 2 मिनिट पुढे चालून आल्यावर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दुसरं मंडप आपल्याला दिसतंय आणि इथं आपण थोडी विश्रांती घेतल्यावर समोर पाहू शकतो हेच नयनरम्य असं बदलापूर आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं आपलं बदलापूरचं दर्शन आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि समोर तो आपला एक नवीन हायवेचं काम चालू आहे. सुंदर असा हायवे आणि तो पण लवकर पूर्ण होईल. आणि समोर त्या दिसतात त्या सह्याद्रीच्या रांगा. मित्रांनो, सुंदर आणि एक छोटासा एकदम ट्रॅक आहे हा. जास्त दम लागत नाही, पण पावसाळ्यामध्ये खूप विविध प्रकारची या ठिकाणी जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जणू निसर्गाच्या सान्निध्यामध्येच आपण हरवलेलो आहे असं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. तर आपण
100 मीटर चालून गेल्यावर आपल्याला वॉच टावर म्हणजेच निरीक्षण मनोरा आपल्याला पाहायला भेटेल. मित्रांनो, हेच ते सुंदर निसर्गरम्य असं बदलापूर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. पूर्ण बदलापूर शहराचं आपल्याला या ठिकाणी दृश्य पाहायला भेटते. मित्रांनो, आपण बदलापूर जवळ असलेलं वॉच टावर म्हणजेच निरीक्षण मनोरा त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात. हेच ते आपल्याला बदलापूरचं नयनरम्य असं सौंदर्य आपण या ठिकाणी पाहू शकतो. या समोर दिसत आहेत त्या बदलापूर शहर आणि या बदलापूर शहरामध्ये या विविध प्रकारच्या आपण या ठिकाणी इमारती पाहतोय आणि समोरच तो पाहतोय तो ताहुली किल्ला आणि त्याच्या पाठीमाग आपल्याला मलंगड आपल्याला या ठिकाणून दिसत नाही. थोडं त्याच्या लेफ्टला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी वाघबीड आणि ह्या सर्व माथेरानच्या रांगा आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो, समोर दिसतोय तो ताहुली गड. असे विविध प्रकारचे निसर्ग सौंदर्यामध्ये लपलेलं आपलं हे बदलापूर शहर आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि खूप नयनरम्य दृश्य आपण ह्या ठिकाणी पाहतोय. सुंदर, अप्रतिम. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पहिला मनोरावर येऊन हे निसर्गरम्य आपण बदलापूर शहर पाहिलं आहे. आता आपण तो समोर दिसतोय तो दुसरा मनोरा त्या ठिकाणी आपण आता जातोय आणि तिथूनही आपण वरती चढून बदलापूर शहराचं आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जे नयनरम्य दृश्य आपण घेणार आहोत. चला तर आता जाऊया. अशा प्रकारे आपण मित्रांनो पहिला मनोरा आपण पाहिला आहे. आता आपण सरळ ह्या दुसऱ्या मनोऱ्याच्या दिशेने आपण आता जातो. अशा प्रकारे आपण 2 नंबरचा मनोरा त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि आता इथून आपण त्या मनोऱ्यावर चढून आपण छान प्रकारचे आपण ड्रोन शॉट आपण इथून घेणार आहोत. चला तर जाऊया. मित्रांनो, आपण 2 नंबरच्या मनोऱ्यावर आपण आलेलो आहेत आणि इथून आपण पाहू शकतो सुंदर असं हे बदलापूर.
अशा प्रकारे आपण छान प्रकारे मित्रांनो ड्रोन शॉट घेतलेत आणि खूप आजचा निसर्गरम्य ठिकाण असलेलं जवळचं असं जैवविविधता असलेलं ठिकाण म्हणजेच हे बदलापूर जवळ असलेलं उद्यान आणि खूप सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण पावसाळी या ठिकाणी आपण येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकतात. मित्रांनो आपण आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा. अजून आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे यासाठी आपण मला काही कमेंट्स करू शकतात, जेणेकरून आपण अजून नवीन प्रकारे आपण प्रेक्षकांसमोर आपण व्हिडिओ आणत जाऊया. आणि या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या एक सबस्क्राईब बटननं आमच्यासाठी एक प्रेरणादायी एक स्फूर्ती असते. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया.